आपल्याला अर्जंट कामासाठी पासपोर्ट फोटो लागत होते, मग काय सकाळी सकाळी घेतले ना भाऊ काढून. मार्केटला आलो तर आज मस्तपैकी आपल्याला साईबाबांची आरती वगैरे सापडली भाऊ. कळ्यात गेलो ना, हा गडी म्हणे परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. म्हणलं हे वय ना भाऊ. इकडं आलो तर काय भाऊ, आपला राजू भाऊ मस्तपैकी बोलत होता, कोणासोबत बोलत होता काय कळलं नाही भाऊ. त्याच्यानंतर मस्तपैकी लाल कांद्याला सुरुवात केली का नाही भाऊ, डायरेक्ट बरं खालीच करून घेतली भाऊ. आपल्याकडे काय लाल नव्हतं, पण आला अचानक दिलं मग खाली करून, काही विषयच नाही भाऊ. इकडं आलो तर हा या गड्याची मस्तपैकी चालू होते भाऊ. काय चालू होतं नेमकी मला तर काही कळलं नाही भाऊ, पण याच्यातून एवढं नक्की कळलं भाऊ. हा गाडी तर डायरेक्ट उताना तडक पडेल होता, कोण होता काय माहिती भाऊ, डायरेक्ट विषयच नाही ना. हा गाडी इकडं पाहिलं तर हा फॅन म्हणे, ओय मेरी याद नाही आती का. मला लगेच तो डायलॉग आठवला. मस्तपैकी दुपारून गाडी वगैरे काढली, डायरेक्ट आपल्या खळ्यातच पोहोचलो ना भाऊ. इडा आलो तो पाहतो काय भाऊ, आपला राजू भाऊ डायरेक्ट मोठ्या स्टँडवर गाडी लावून बसला होता भाऊ. तो काय पाहत होता, मी तर विचारी चक्कीत पाहतच होतो भाऊ. पण तितक्यात त्यानं डायरेक्ट कंगवा काढला का नाही भाऊ, डायरेक्ट भांग पाडून घेतला. म्हणलं खरं आहे भाऊ, तो आवलच भाऊ. आणि इकडं पाहतो तो काय, त्या खळ्यामध्ये काही गर्दी नव्हती म्हणून आपल्याला मुक्करदमला लगेच दुसऱ्या ठिकाणी टाकलं. आणि इकडं तर काय भाऊ, बद गाड्या होत्या भाऊ, काही विषयच नाही. इथं लोडिंग बिडिंग बी चांगल्या भरलं होत्या, काहीच विषय नाही भाऊ. इकडं आलो तर हा एक जण मस्तपैकी तोंडानं बोलत होता आणि एक जण कानानं ऐकत होता भाऊ. याच्यावर मला एकच कळलं का भाऊ, आनंद हा कधीच पैशामध्ये कधी येऊ नाही शकत. आपल्या परिस्थितीवरती कधीच आनंद ये नाही राहत भाऊ. आपण डायरेक्ट ज्याच्यात आनंद मानू त्याच्यातच आनंद राहतो. सुट्टी व्हायला डायरेक्ट 9 वाजून गेली भाऊ. 9 वाजेपर्यंत वाहनं केली तुमच्या भावानं. डायरेक्ट आज कांद्यासुद्धा दिसा ना कॅमेऱ्यामध्ये एवढा टाईम झाला. त्याच्यानंतर मस्तपैकी काट्यावर गेलो, पाहून घेतलं भाऊ. डायरेक्ट काहीच गर्दी नाही, तिथून निघालो कोणी भाऊ. डायरेक्ट गावामध्ये आलो त्या दोन्हीच मस्तपैकी चालू होतो भाऊ. या दोन्हीच काय बातचीत चालू होती मला तर काही कळलंच नाही भाऊ. त्यांचा विषय सुपारी निकाल के बात कर रे बाबा, इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. त्याच्यानंतर तुमच्या भाऊनं गाडी काढली, डायरेक्ट घराच्या दिशेने निघाला ना भाऊ. मित्रांनो, तुम्ही असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भाऊला फॉलो नक्की करून घ्या बरं का. रामकृष्ण हरी मंडळी.